आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा या प्रांताचे मंदिर आयाम प्रमुख अनिल सांबरे सर आहे. सर, तुम्ही डिजिटल राम प्रदर्शनीमध्ये त्यांच्या संपूर्ण जेवण किंवा रामायणाची चित्र प्रदर्शनीचं एक ॲप लॉन्च केलेली आहे. नेमकी या पाठीमागचा उद्देश काय आणि कशा प्रकारे ही ॲप आहे? नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला मकर संक्रांतीच्या उत्तरायण सुरू होण्याच्या शुभेच्छा. आपल्या इथे पहिलेपासून मंदिरांवर रामायण महाभारत यांच्या कथा शिल्परूपाने नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची एक व्यवस्था होती आणि आजतागायत ते सुरू आहे. नवीन काळामध्ये 22 जानेवारीला जे प्राणप्रतिष्ठा प्रभू रामांची होते आहे त्याला धरून मुंबईचे एक प्रसिद्ध चित्रकार ओजी शर्मा यांनी काही सुंदरशी चित्र तयार केली आहेत. संपूर्ण रामायण यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर अशाची एक डिजिटल प्रदर्शनी आम्ही मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये तयार केलेली आहे. आणि ही प्रदर्शनी मुंबईला राम मंदिर बँक ॲपचे कार्यकर्ते आणि मंदिर आयाम यांनी मिळून ही तयार केलेली आहे. ही प्रदर्शनी राम मंदिर बँक या ॲपवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. याचे कॉपीराईट त्यांनी आपल्याला 22 तारखेपर्यंत आपल्याला दिले आहेत. तर लोकांनी, संस्थांनी आपापल्या ठिकाणी हे फ्लेक्स प्रिंट करावे आणि प्रत्यक्ष लोकांना 8 दिवस प्रदर्शनी दाखवावी अशी याच्या मागची भूमिका आहे. यामध्ये संपूर्ण रामचरित्र रेखाटण्यात आलेलं आहे. काय काय दाखवण्यात आलं यामध्ये? अगदी प्रभू रामचंद्राच्या पूर्वी दशरथाने यज्ञ केल्यावर जे त्यांना पायसदान मिळालं त्यापासून मग त्यांचं बालपण, त्यांचं विश्वामित्रांसोबतचं जाणं, त्याच्यानंतर विवाह, जटायुवध, सीताहरण, जटायुवधाच्या नंतरच्या पूर्ण मग राम सीता भेट, म्हणजे रावणाचा नाश आणि पुष्पक विमानातून परत येणं आणि राम दरबारी त्यांनी विराजमान होणं इथपर्यंत संपूर्ण प्रसंग याच्यामध्ये अतिशय बोलक्या चित्रातून यांनी तयार केलेला आहे. बरं, सामान्य कोणताही सबस्क्रायबर आपल्या प्ले स्टोअर ही ॲप डाउनलोड करून हे बघू शकतो? अगदी हे पूर्ण निःशुल्क ठेवलेलं आहे. या ॲपवरनं कोणी पण ते आपल्याला पाहिजे त्या भाषेतून डाउनलोड करू शकतो. आणि ज्यांना प्रत्यक्ष पाहायचं आहे त्याचं प्रत्यक्ष संस्थांनी करावं, मंदिरांनी, शैक्षणिक संस्थांनी असं आमचं आव्हान आहे. आणि डिजिटली पण आपण हे पाहू शकता. आजच्या काळामध्ये नवीन पिढीसाठी रामायण पोचवण्याचा आमचा डिजिटली हा प्रयत्न आहे. तर आपण बघू शकतो की 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने जे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहे की रामायण, रामचरित्र हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी डिजिटल माध्यमाची निवड केली. कारण की आज सध्या अनेकांच्या हातामध्ये मोबाईल्स आहे. त्यामुळे त्या मोबाईलच्या ॲप्सच्या माध्यमातून जर का हे रामायण घरोघरी पोहोचलं तर आणखी लोकांना रामचरित्राबद्दल माहिती होईल किंवा रामायणाबद्दल, त्यांच्या कथांबद्दल माहिती होईल. आणि हाच उद्देश आपल्याला विश्व हिंदू परिषदेचा यामध्ये दिसत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.